माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ श्री गुरुचरित्र महिमा अध्याय 16 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 16. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित श्रीदास्य से पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोणे. शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपासी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा. गुरुचरित्र कामधेनो सांगेन तुझ विस्तारुण. श्री गुरु राहिले गौप्य होण वैजेश्वर सन्निधेसी. समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोपे गेले प्रियसी. होतो आपण गुरुपासी सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एकत्या स्थानी होते गौप्य श्री गुरुमणी. अंबारोग्य भवानी स्थान बरवे मनोहर असता असे तेथे वर्तमाने आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोणी नमन करी भक्तिभावे माता ठेवणी चरणावरी. सत्र करी नाना परी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास. याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामी या. ऐसे पसदा श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती. दुःखे दाटला मीती एके स्वामी गुरुराया. ऐकोणी मुनीचे वचन श्री गुरुपसती हे सुन. झालासी तू कवी मुनी गुरुविने सांग मज. ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती. दुःख दाटले अपरमेती ऐक स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजले अनेक कृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादी व्याकरण. म्हणे तुझे गुरु अंतकरण स्थिर नवे अद्यापि. येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी. बोले माते निष्ठुरेशी कोपोणी आलो तवा तयावरी. ऐकोणी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हर्षवदन. म्हणती ऐक ब्राह्मणा आत्मघातकी तुची होसी. न विचारीसी आपले गुण तू ते कैसे होय ज्ञान. गुरुद्रोही तुची दान अल्पबुद्धी प्रेयसा. आपुले गुरुचे गुरुदोष गुणदोष सदा उच्चार करीसी हर्ष. ज्ञान कैसे होय मानस स्थिर होय केवी आता. जवळी असता निधानो का हिंडावे रानो रानो. गुरु असता कामधेनो वंचुनी आला माधवी. संतुष्ट विता श्री गुरुशी अष्टसिद्धी अपरे वंशी. क्षण न लागता प्रियेसी वेदशास्त्र त्यासी साध्य. ऐकोणी श्री गुरुचे वचन माता श्री गुरुचरणी ठेवून. विनतसे कर जोडून करुणा वचने करोनिया. अज्ञान माया वेष्टोन नेने गुरु कैसा कवन. सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी. करुणा वचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषोनी. सांगता ते विस्तारोनी गुरुसेवा विस्तान. श्री गुरु म्हणती ऐक म्हणी. गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोची जाण परमगुरु. गुरु विरोंची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण. मन करोनी निर्धान सेवा करावी भक्तीने. यदर्थी कथा एक सांगो आम्ही तत्परैक. आधी पूर्वे असे लिक गुरुसेवा भक्तिभावे. बारावर्ती तीर्थे प्रियेसी विप्र एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ दुसरा वेद वैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करीती विधे लागी पूर्वी गुरुची असे ऐसी रीती. शिष्या करवी सेवा घेती अंतकारण त्याचे पाहती कैसे निर्वाण. शिष्याचे पाहुणे अंतकरण ऐसे भक्ती निर्वाण. कृपा करती तत्क्षण मनकामना पुरविती. ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा. एके दिवशी निरुपती तिला एक द्विजा एक चित्ते. शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजित्वा जाऊनी राणी. वृत्तीशी न्यावे तडांग पाणी जवरी होय तृप्तभूमी. ऐसे ऋती तळे खाली तेथे पेरिली असे साळी. तेथे नेऊने उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी. ऐसा गुरु निरूप होता गेला शिष्य धावता. तटाकाते असे पाहता कालवा थोर वाहत असे. जेथे उदक असे वाहत अति दरारा गर्जत. वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी जडो पाय. म्हणे आता काय करू कोपतीला माते श्री गुरु. उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणतसे. आणुनिया शिळा दगड बांधिता झाला उदका आड. पाणी जातसे धडांग पाणी जातसे धडांग. जाती पाशन वाहुनिया प्रयत्न करी नाना प्रिय. काही गेल्या न चढेवारी. म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणतसे. मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढेवारी. प्राण तेजीन निर्धारी गुरुचे
वृत्ती निमित्त निश्चय करुणी मानासी, म्हणे ध्यात श्री गुरुशी म्हणे आता उपाय असी, योजनी प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत, आपण आड पडो म्हणत निर्धारिले त्यावेळी. दरडी हाती दरी दुडी, पाय टेकी दुसरेकडे, झाला आपण उदका आड म्हणे श्री गुरुचे ध्यान ते. ऐसा शिष्य श्रोमणे, निर्वाण मन करिता क्षणे, वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे वर्धे देखा. ऐसा शिष्य तया स्थाने, बुडाला से प्रवाह पाणी, गुरुची वृत्ती झाली धणी, उदक पूर्ण पर्येसा. त्याचा गुरु धौम्य म्हणे, विचार करी आपले म्हणे, दिवस गेला अस्तमाने, अद्यापि शिष्य न ये म्हणे. ऐसे आपण विचारित गेला आपले वृत्तीत, झाले असे उदकभूत न देखे शिष्य त्या स्थानी. म्हणे शिष्या काय झाले, किंवा बक्षिले व्याघ्र पाळे, उदकानिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे. ऐसे म्हणे विचारित, उच्च स्वरे पाचारित, अरे शिष्यास कया म्हणत प्रेम भावे बोलावे. येणे परी करुणा वचने, पाचारित से धौम्य म्हणे, शब्द पडे शिष्यकाणी तेथुनी मग निघाला. येऊनिया श्री गुरुशी, नमन केले भावेसी, धौम्य म्हणे महावर्षी, अलंगुणी आश्वासले. परदितला तये वेळी ऐक शिष्या, स्तोम मोळी तुते विद्या आली सकळी, वेदशास्त्र आदी व्याकरण. ऐसे म्हणतात तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी, लागत असे गुरुचरणे भक्तिभावे करुणिया. कृपानिधी धौम्य मोनी, आपल्या आश्रमाने होनी, निरोप दिला संतोष होनी व्यावादी. आता करी करमणे कोणे, निरोप घेऊन शिष्य राणा, गेला फुले स्थाना आणि शिष्य दोघे जाणा, होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य वैद जाणा, गुरुची करी श्रीशना, त्याचे पावया अंतकरणा, धौम्य गुरु म्हणत असे. धौम्य म्हणे शिष्यासी, सांगेन एक तुझसी, तुवा जाऊन अरनिसी, ऋती आमची रक्षिजे. रक्षुनिया ऋतीशी आणावे धान्य घरासी, ऐसे म्हणता महर्षी गेला तया ऋतीकडे. ऋती पिके जवोरी अहोरात्र कष्ट करी, राशी होता असहरी आला फुले कृपासी. सांगता आला श्री गुरुशी म्हणे, ब्रिवी भरले राशी आता आणावे घरासी, काय निरोप म्हणत असे. मग म्हणे धौम्य मोनी, बारे शिष्या शिरोमणी, कष्ट गेले बहुत राणी, आता धान्य आणावे. म्हणून देती एक गाडा, तया झुंपुणी एक रेडा, गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र जावे म्हणत असे. एकीकडे झुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा, येणे परी घेऊन गाडा आला तया ऋती जवळी. दोन्ही खंडी साळीसी, भरी शिष्या गाडी असी, एकीकडे रेडी असी, झुंपुणी ओढी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेसी, आपण ये तया सरसी, मग आपुले कंठासी, बांधित झाला तू देखा. सन्ना ने तया सरसी चालता आला मार्गासी, रुटला रेडा चिकलेसी, आपुले गळा ओढत असे. चिकली रुटला रेडा म्हणून चिंता करी बहुमानी, आपण ओढी सत्राने, गळा फास पडे जैसा. सोडून या रेडी असी, काढिले शिष्य गाडी असी, ओढीता आपले गळा फासी, पडून प्राण तेजू पाय. इतुके होता निर्वाणी, सन्मुख पातला धम्य मुनी, त्या शिष्या ते पाहुणे नयनी, कृपाधिक उपजली. सोडून या शिष्या ते अलिंगोनी करुणा भरिते, वरदितला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्रे. वर देतात तत्क्षणेशी सर्व विद्या आली त्यासी, क्षनिरोप घेऊन या घरासी गेला शिष्य प्रियेसा. तिसरा शिष्य उपमन्य, सेवेविषयी महान पुन, गुरुची सेवा शुश्रूषण बहुकरी पर्ययसा. त्यासी असे बहुत आहार, म्हणून विद्या नव्हे स्थिर, त्यासी विचार करीत तो गुरु. या ते करा उपाय एक, त्यासी म्हणे धौम्य मोनी, तुझ सांगतो म्हणून नित्य गुरे नेवण्या वराणे, रक्षण करी तृणचारे. ऐसे म्हणता गुरुमुनी, नमन करी त्याचे चरणे, गुरे नेवण्या राणे, चारवी न बहुमस. क्षुधा लागतासी आपणासी, शीघ्र आणले घरासी, कोपी गुरु तयासी म्हणे शीघ्र येतो शिकारे. सूर्य जाय अस्तमाने, तोरी राखी गुरु घाणे, येणे परी प्रतिदिनी वर्तावे द्वा म्हणत असे. अंगे कारुणे शिष्य राणा, गुरे घेऊन गेला राणा, क्षुधाक्रांत होणी जाणा, चिंतित असे श्री गुरुशी. चरती गोरे नदी तीरी, आपण तेथे स्नान करी, तया जळी घरेचारी असती, विप्र आश्रम तेथे. जावणिया तया स्थाना, भिक्षा मागे परिपूर्ण, भोजन करी सावधान, गोधन रक्षी येणे परी प्रति दिवसी, रक्षणे आणि गुरे दिसी, वर्तता ऐसे रे दिवसी, पुसता झाला धम्य म्हणी. गुरु म्हणे शिष्याशी, तू नित्य उपवासी, तुझा देह पुष्टीसी, कवने परी होतसे. ऐकोणी श्री गुरुचे वचन, सांगे शिशोपमन्य, भिक्षा करीतो प्रतिदिन, विप्रापरी तेने रेखा, भोजन करुणे प्रति दिवसी,
गुरे घेऊन येतो निशी. श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सोडणे केवी बक्षे. भिक्षा मागुणी ग्रासी आणून द्यावी प्रति दिवसी. मागुणी जावे गुरापासी घेऊन यावे निशिकाळे. गुरु निरोपे एरे दिवशी गुरे नेवणी राणासी मागे भिक्षा नित्य जैसे नेवणी दिसली घरात. घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुरपी जाई तयास्थाना भिक्षा करुणी जेवी तसे. नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊनी सदणे दुसरी आपण भक्षिणी काळ ऐसा कटी तसे. येणे परी किंचित काळ वर्तत झाला महास्तुळ. एके दिवशी गुरुकृपाळ पुसतसे शिष्य ते. शिष्य सांगे वृत्तांत तेने आपुले क्षुधाक्षमत. नित्य भिक्षा मागत येन दोन्ही म्हणतसे. एक ऐन वेक वेळ घरासी आणून देतो प्रति दिवसी. भिक्षा दुसरे पेशी करीतो भोजन आपण. ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपुणी. म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई गरीपा. गुरुनी रूप तेने परी जेने परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रीती करी. म्हणे क्लेश न करीच गुरे सहित राहणात ऐसे शिष्य. क्षुधाक्रांत गोवत्स होते स्तनी पीत देखता झाला तयासी. स्तनी पिता वासुरासी उच्चिष्टकडे संधीसी. वाय जाते भूमीशी म्हणून आपण जळी गेला. आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत. पसरुण्या दोन्ही हात सिरी दरी उच्चिष्ट क्षीर देखा. ऐसे क्षीरपान करी घेऊन आपले उदर भरी. दोन्ही वेळी भिक्षा घरी देतसे भावभक्तीने. अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकून. पाहू त्याचे शरीर दक्षिण कैसा स्थूळ जावत असे. मागुती पुसे तयासी कवने परी पुष्ट होसी. सांगे आपले वृत्तादासी उच्चिष्ट क्षीरपान करीतो. ऐकोणी म्हणे शिष्यासी मतीहीन होय उच्चिष्टेसी. दोष असे बहुसी बक्षू नको आजीवेनी. बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू. दुसरे दिवशी म्हणे एरू काय करू म्हणत असे. येणे परी गुरे सहित जात होता रानात. गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडाचे. म्हणे बरवी असे क्षीर उच्चिष्ट नवे निर्धार. पान करू धनीवरी म्हणून तेथे वैसरा. पाने तोडून कुसरी तयामध्ये क्षीरवरी. घेते होता धनीवरी तवरीले अक्षितात. तेने गेले नेत्र दोन्ही हिंड तसे राणो राणी गुरे न दिसती नयनी. म्हणून चिंता करीत असे काष्ट नाही अक्षीहीन. करीत असे चिंता गोधना. गुरे पाहो जाता राणा पडिला एका आडात. पडून या आडात चिंता करीतो अत्यंत. आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज. पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमिने. चिंता करीत मुनी अजूनही शिष्य न याची का. म्हणून गेला राणासी देखे तेथे गोदनासी. शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारी. पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकाणी. प्रत्युत्तर देता क्षणी जळी गेला कृपाळू. ऐकुण्या वृत्तांत उपजय कृपा अत्यंत. अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिला तये वेळी. निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्यान म्हणे. दृष्टी आली दोन्ही नयने आला श्री गुरु सन्मुखेशी. येऊन श्री गुरुशी नमन केले भक्तीशी. स्तुती केली बहुवंशी शिष्यत्तमे तये वेळी. संतोष होणे धौम्य म्हणे तया शिष्या अलिंगोणी. म्हणे शिष्या शिरोमणे तुष्टल तुझ्या भक्तीशी. प्रसन्न होणे शिष्याशी हस्तस्फर्ती मस्तकेशी. वेदशास्त्राजित तत्क्षणेशी आले तया शिष्या ते. गुरु म्हणे शिष्यासी जावे आपुले घरासी. विवाहादी करुणे सुकेशी नांदतैसे म्हणतसे. होईल तुझी बहु कीर्ती शिष्य होतील तुझं अत्यंती. उत्तंग नाम विख्याती शिष्य तुझा पर्ययसा. तोची तुझ्या दक्षिणेशी आणील कुंडले पर्ययसी. जिंकोणी या शेषाशी कितवंत होईल. जनविजय राजाशी तोची करोईल उपदेशी. मारविल समस्त सर्पासी याग करुण्या प्रियेसा. तोची उत्तंग जाऊन पुढे केला सर्पयज्ञ. जन्मया याती पेरुण समस्त सर्प मारविल. ख्याती झाली त्रिभुवनात तक्षका आणील इंद्रासीत. गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे प्रियेसा. ऐसे तू जाणुनी मानसी वृता इंडसी अविद्येसी. जावे आपले कृपासी तोची तुझ तारील सत्य. त्याचे मन असंतुष्ट येता तूच मंत्र सत्य तत्वता मन करुणी सुनिश्चिता. त्वरित जाई म्हणील तसे. ऐसा श्री गुरु निरोप देता विप्रधाला अतिज्ञाता. चरणावरी ठेवणी माता विनवतसे त्यावेळी. गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मजभूत. गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे. अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐके करिता. ऐसे माता म्हण पतित काय उपयोग जाऊ नये. ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाहे. जीवित्वाची वासना नाही प्राण ते विजीन गुरुप्रती.
ऐसे परी श्री गुरुशी विरवितो ब्राह्मण हर्षी नमुनी दिघे निघे वैरागेसी निचय केला प्राण तेजो अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता तैसे एक तृण भस्म होय तत्क्षणी निर्वाण रूपे तो द्विजत्वर निघाला तेजो कलेवर ओळखणी या जगद्गुरु पाचारिती तयावेळी बोलावून ब्राह्मणासी निरोप देते कृपेशी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य पदले तुझ्या म्हणे दुष्टकृते गेले जळून एक चित्त करवणे म्हणे स्मरे या फुले गुरुचरण तये वेळी श्री गुरुशी नमन केले चरणासी जगद्गुरु तुची होसी त्रिमूर्तीचा अवतार निर्वाण देखोणी अंतकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तकिटी विधी कर दक्षिण तया ब्राह्मणासी प्रियेसा वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रे आली सकाळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या दुजाचे आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपी ती तयासी आमुचे वाक्य तू प्रियेसी जाय त्वरित फुले कृपासी जाऊन या गुरुपासी नमन करी भावेसी संतोषी होईल ब्रह्मसी तोची आपण सत्य म्हणे ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया मारमणा ब्राह्मणा संवायशती निरोप घेऊन या त्वरिती गेला आपल्या कृपासी निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले प्रियेसी बिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सनिध कृष्णा पाय चित्त ताटेशी चढाकेशी औदुंबर वृक्ष प्रियेसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एक चित्ते प्रियेसा इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतौरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु शिरीषुषा महात्म्य वर्णनम नाम षोडशाध्याय समाप्तम. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 138. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा श्रवण केले तर